नमो नमः आत्मीयाः छात्राः। अद्य दिने वयं पश्यामः कारकपरिचयः। व्याकरणकट्टा इति यूट्यूब कक्षे युष्माकं स्वागतम् असामः। तर बाळांनो, आज आपण पाहायचं आहे संस्कृत विभाग 8वी 9वी आणि 10वी या तीनही वर्षामध्ये विचारला जाणारा प्रश्न, अतिशय महत्त्वाचा प्रश्न, कारक परिचय, त्यालाच आपण क्रियापदस्य सहचराः असे सुद्धा संबोधतो। तर पहा बाळांनो, आपल्या संस्कृतमध्ये क्रियापद हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे। यावरूनच आपल्याला काळही समजतो आणि यावरून आपण विभक्ती प्रत्यय कसे लागतात त्याच्याप्रमाणे सुद्धा क्रियापद बदलत असतं। तर संस्कृतमध्ये एकूण 8 विभक्ती प्रत्यय आहेत। संस्कृतमध्ये एकूण 8 विभक्ती प्रत्यय आहेत। प्रथमा विभक्ती, द्वितीया विभक्ती, तृतीया विभक्ती, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधनम। तर या 8 कारक विभक्तींपैकी 6 कारक विभक्ती आहेत। संस्कृतमध्ये 8 विभक्ती प्रत्ययांपैकी एकूण 6 कारक विभक्ती प्रत्यय आहेत आणि त्या कारक अर्थ दर्शवतात। मग आपण पाहायचं आहे की कारक अर्थ म्हणजे काय, कारक विचारः। तर बघा, कारक या शब्दाचा अर्थ एखाद्या क्रियापदाशी वाक्यामध्ये दिलेल्या शब्दाचा वेगवेगळा संबंध येत असतो व त्या वाक्याचा क्रियापदाशी जो काही संबंध येतो त्याप्रमाणे विभक्ती बदलत जातात। कधी प्रथमा लागेल तेव्हा कर्ता कारकम येतो, कर्म लागेल तेव्हा कर्माला बघा कर्त्याला कर्ता असेल म्हणजे अधोरेखित केलेलं वाक्य हे कर्ता असेल तर तिथं आणि तो प्रथमेत असेल तर त्याला आपण कारक विभक्ती कर्ता कारकम असं म्हणतो। तर अशाच पद्धतीने बाळांनो आपण पुढं ओघाणं अतिशय विस्तृतपणानं त्याचा अभ्यास घ्यायचाच आहे। तर संस्कृतमध्ये एकूण 6 कारक विभक्ती आहेत। त्यांपैकी कर्ता कारकम, कर्मकारकम, करणम कारकम, संप्रदानम कारकम, अपादानम कारकम, अधिकरणम कारकम असे 6 विभक्ती प्रत्यय असणाऱ्या 6 कारक येतात। 8वी 9वी आणि 10वी या तीनही वर्षांमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण भाग हा एकच व्हिडिओ बाळांनो तुम्हाला बाकी काहीच पाहावं लागणार नाही। एकाच व्हिडिओमध्ये तुमचा पूर्णतः सखोल अभ्यास होऊन जाईल। तर चला आपण पाहूया की कारक विभक्ती किती, कोणत्या आणि त्याचा अभ्यास कसा करायचा, त्याच्या छोट्याशा शॉर्ट हिंट्स कोणत्या, नेमकं कसं लक्षात ठेवायचं, हे सर्व काही आपण पुढं पाहत आहोत। तर बघा, आपण इयत्ता 8वीमध्ये जवळपास मी 40हून अधिक तुमचे क्रियापद लिहून घेतले होते आणि ते प्रत्येक काळामध्ये चालवून सुद्धा घेतले होते। तर पठामी, लिखामी, यच्छामी, पश्यामी हे जे काही आहेत ही बरेच क्रियापद आहेत। त्या प्रत्येक क्रियापदावरून आपल्याला असं समजतं की क्रियापद म्हणजेच कोणती ना कोणती तरी क्रिया त्यामध्ये दर्शवलेली असते। म्हणूनच आपण त्याला अतहताणी क्रियापदाणी, ज्यामध्ये क्रिया दिसून येते त्यालाच आपण क्रियापद असं म्हणतो। मग वाक्यांमध्ये जात असताना, संस्कृत वाक्यांमध्ये जात असताना क्रियापदांचं कसं बरं बदल होत असतो, क्रियापदं कशी बदलतात, हे याचाच आपण अभ्यास आजच्या या व्हिडिओमध्ये करायचा आहे। तर बाळांनो, सगळ्यात पहिल्यांदा कारक किती आणि कोणती आणि त्यांना कसं लक्षात ठेवायचं याच्याविषयी पुढील प्रमाणे। तर पहा, कर्ता कारकम, ज्यावेळेस वाक्यामध्ये वाक्य हे कर्तरी प्रयोगामध्ये असतं, तर कर्तरी प्रयोग म्हणजे काय याच्याविषयी व्हिडिओ केलेला आहे, पाठीमागं बघून या तुम्ही। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेला आहे की कर्ता कसं ओळखायचा, कर्तृवाच्य आणि कर्मवाच्य याच्याविषयी माझा वेगळा व्हिडिओ येतो, तोही पहा म्हणजे तुम्हाला त्याच्याविषयी तुम्हाला जास्त विस्तृत माहिती मिळेल। तर जाता जाता ओघाणच सांगताय, तर कर्ता ओळखायचं कसं, कर्तृवाच्य ओळखायचं कसं, यामध्ये वाक्यामध्ये कर्ता हा नेहमी प्रथमेत असतो, कर्म द्वितीयेत असते आणि कर्त्याप्रमाणे जर क्रियापद चाललं म्हणजे 121चा फॉर्म्युला 1 2 1 प्रथमा द्वितीया प्रथमा, तर त्याला आपण कर्तृवाच्य असं म्हणतो। मग हा कर्ता जो आहे तो जर प्रथमेत असेल तर त्या क्रियापदाला ते क्रियापद सुद्धा कर्त्याप्रमाणे चालतं, त्याला आपण कर्ता कारकम असं म्हणतो।
त्यानंतर दुसरा कर्मकारकम. बघा, एखाद्या वाक्यामध्ये कर्म जर द्वितीयेत असेल, कर्म द्वितीयेत असेल आणि द्वितीय विभक्ती ओळखायची कशी रे? तर ज्याच्या डोक्यावरती अनुस्वार किंवा म हलंत असेल तर आपण म्हणतो की द्वितीय विभक्ती. ठीक आहे, कर्माची द्वितीया लागते. नेहमी म हलंत येतं किंवा समोर अ आ इ ई उ ऊ म्हणजे स्वर असतील, स्वरानुसार चालणारं एखादं क्रियापद आलं असेल तर ते हलंत होतं. अदरवाईज ते शेवटच्या शब्दावर अनुस्वार आहे. ही शब्दांची भाषेची खूण आहे तुमच्यासाठी लक्षात ठेवण्यासाठी. आणि अधोरेखित केलेल्या वाक्यामध्ये जर द्वितीय विभक्ती लागलेला शब्द असेल तर त्याला आपण कर्मकारकम असे म्हणतो. त्यानंतर पुढे जाऊया बाळांनो आपण की कर्णम ओळखायचं कसं. बघा, कर्णम म्हणजेच क्रियेचे साधन ज्याची तृतीय योजतात तीच. बघा, यामध्ये तृतीय योजत असताना त्याला ओळखायचं कसं रे? बघा, आपण सर्वात प्रथम देव शब्द चालवायला शिकलो. देवेण, हो ना, म्हणजेच काय रे? तर बाळांनो बघा, एखादी क्रिया करत असताना काय पाहायचं? कशाच्या साहाय्याने ती केली जाते. जसं की अहम चमसेण खादामी, मी चमच्यानं खाते. अहम पादेण चलामी, मी पायांनी चालते. अहम सुधा खंडेन लिखामी, मी खडूने लिहिते. म्हणजेच काय रे? एखादं कार्य करण्यासाठी कोणत्या तरी टूल्सची म्हणजेच कोणत्या तरी साधनाची, कोणत्या तरी वस्तूची आवश्यकता असते. त्यालाच आपण कर्णम असा अर्थ घेतो. तिथं नेहमी त्या शब्दाला तृतीय विभक्ती लावतो. आणखीन एक उदाहरण बघा, त्वम छुरिकया फलम कर्तयसी, छुरिकया. आता इथं छुरिकया मालाया प्रमाण लागलेला आहे, म्हणजेच तू सुरीने फळ कापतेस. बघा, म्हणजे एखादं वाक्य उच्चारत असताना कोणती तरी क्रिया करण्यासाठी कोणत्या तरी टूल्सची, कोणत्या तरी गोष्टीची आवश्यकता लागली आणि अशा वेळी मग संस्कृतमध्ये तृतीय विभक्ती योजतात. आणि ज्या वेळी तृतीय विभक्ती योजली जाते त्यावेळेला तो कर्ता हा काय असतो? बघा रे, तिथं कर्णम लागलेला असतो, म्हणजे तृतीय विभक्ती लागलेली असते. कर्णम कारकम असं आपण त्याला म्हणतो. त्यानंतर पुढे जाऊया आपण संप्रदानम कारकम. संप्रदान ज्याला काही द्यायचं असतं तद्वाचक शब्दांना आपण संप्रदान असं म्हणतो. जसं की बघा, आपण एखाद्याला काहीतरी देतो, म्हणजेच तिथं आपण देण्याची क्रिया केली आहे. आपण जेव्हा एखाद्याला काहीतरी देतो तेव्हा तिथं चतुर्थी विभक्ती लागते. नमन करतो तिथंही चतुर्थी विभक्ती लागते. ज्याला काही द्यायचं असतं तद्वाचक शब्दांना आपण संप्रदान असं म्हणतो. आणि संप्रदान कारकम मध्ये बघा, अगदी सोपं आहे ओळखण्यासाठी. मुख्याध्यापक छात्रेभ्य पारितोषिकाणी यच्छन्ति. मुख्याध्यापक मुलांना पारितोषिक म्हणजेच बक्षीस देत आहेत. छात्रेभ्य, इथं छात्र शब्दाला भ्य प्रत्यय लागला आणि ओळखून जायचं तो संप्रदानम कारकम आहे. किंवा मग शिक्षक छात्रेभ्य पुस्तकाणी यच्छन्ति. शिक्षक सुद्धा मुलांना काही पुस्तकं वगैरे देत आहेत किंवा आई मुलांना खाऊ देते, असं काही संदर्भ आला असेल तर तिथं चतुर्थी विभक्ती लागली आणि मग तेव्हा तिथं पटकन लिहून टाकायचं संप्रदानम कारकम. त्यानंतर पाचवं कारक येतं अपादानम कारकम. अर्थातच बघा, ज्याच्यापासून वियोग होतो किंवा दूर जाणे किंवा अर्थातच असा काही संदर्भ आलेलं वाक्य असेल तद्वाचक शब्दांना आपण अपादानम असं म्हणतो. आणि अपादानम शब्दांना नेहमी पंचमी विभक्ती योजतात. त्यामध्ये बघा, ओळखायचं कसं रे? तर बघा, झाडावरून फळ खाली पडलं म्हणजेच आपण काय म्हणणार? बघा, वृक्षात फलाणी पतंती. किंवा मग आपण असं सुद्धा म्हणू शकतो की आम्रफलम वृक्षात पतती, म्हणजे झाडाचा आणि त्या फळाचा वियोग झालेला ते तिथून दूर आलेला आहे. किंवा कधी आपण आणखीन एक वेगळं बघूया एखादं वाक्य, जसं की आकाशात तारका पतंती, तर त हलंत आहे बघा. वृक्षात, आकाशात असं जेव्हा त हलंत असलेलं शब्द. किंवा आपण आणखीन एक वाक्य घेऊया, उल्का आकाशात पतती, म्हणजे तारा आकाशातून खाली पडला. अशा पद्धतीनं बघा, एखादी गोष्ट एखादी जागा सोडत असेल आणि कायमची निघून जात असेल असा जर काही संदर्भ आला असेल त्या वाक्यामध्ये तर तेव्हा आपण पंचमी विभक्ती योजतो. त्यानंतर बघा बाळांनो, कारक विभक्ती प्रत्ययांमध्ये षष्ठी विभक्तीचा विचार केला जात नाही, कारण षष्ठी विभक्ती ही फक्त आणि फक्त संबंध दर्शक आहे. म्हणजे पिता पुत्र संबंध, पती पत्नी संबंध, गुरु आणि त्याचा शिष्य किंवा एखादा कवी आणि त्याचा ग्रंथ किंवा कवी आणि त्याचा काव्यग्रंथ वगैरे असे जेव्हा चाचीचे जे प्रत्यय लागतात तिथंच फक्त षष्ठी विभक्ती येते आणि षष्ठी विभक्ती हा कारक मध्ये येत नाही. त्यानंतर पुढे जाऊया
सप्तमी विभक्ती हा अधिकरणम म्हणजेच हक्काचं ठिकाण. जेव्हा आपण असा संदर्भ येतो तेव्हा आपण अधिकरणम म्हणतो. अधिकरणम म्हणजेच क्रियेचे आधारस्थान, क्रिया ज्या ठिकाणी घडते ते ठिकाण, त्यालाच आपण सप्तमी विभक्तीमध्ये योजना करतो. जसं की बघा सोपं आहे, बालकाः उद्याने क्रीडंती, मुलांचं अधिकार ठिकाण आहे ना उद्याने म्हणजे शेवटच्या अक्षरावरती एक मात्रा आला की तिथं आपण वने असं सुद्धा म्हटलं होतं बघा, उद्याने वगैरे वगैरे. तर अशा पद्धतीनं मुलांचं हक्काचं ठिकाण, कधी मग अंगणे म्हणूया, बालकाः अंगणे क्रीडंती वगैरे, किंवा आम्रफलम अंगणे पद्धती, इथं अंगणे, उद्याने, वने असे सगळे शब्द आहेत. हे सगळे सप्तमी विभक्तीत योजलेले आहेत. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी अधिकरणम, ज्या ज्या ठिकाणी हक्काचं ठिकाण येतं तिथं अधिकरणम येतो. आणि अशा पद्धतीनं बाळांनो अतिशय स्मरणात ठेवण्यासाठी सोपा असा प्रश्न, किंवा प्रत्येक वर्षी 8वी 9वी आणि 10वीमध्ये कारक परिचय लिखतं असं आपल्याला जर काही विचारलं तर याच्यामधून तुम्हाला पूर्णतः विश्लेषण ऐकल्यानंतर तो भाग समजणारच आहे. तर पहा, काही उदाहरणं घेऊया आपण पुढं. ओळखायचं कसं, तर काही शब्द सांख्यिकी अधोरेखित प्रश्न जसे आलेले आहेत. आता उदाहरणार्थ बघूया आपण. युवकः आपणात पुस्तकम आणयती. आता इथं आपणात असं जर एखाद्या शब्दाच्या खाली अधोरेखित केलं असेल तर बघायचं कोणती विभक्ती लागली आहे. आणि पंचमी विभक्ती आपणात, तर तिथं लिहून टाकायचंय अपादानम कारकम. त्यानंतर अवकाशात तारका पतंती. बघा, एखाद्या गोष्टीचा वियोग झालेला आहे, लांब गेलेली आहे, दूर गेलेली आहे, त हलंत प्रत्यय पंचमी लागली आहे आणि म्हणून लगेचच लिहून टाकायचं अपादानम कारकम. उल्का अवकाशात पतती, इथंही आपल्याला समजतं बघा, अवकाशात पंचमी विभक्ती अपादानम कारकम. पितामहः प्रभाते वृत्तपत्रम पठती. आता वृत्तपत्रम द्वितीय विभक्ती लागली म्हणजेच कर्म झालेलं आणि कर्माची नेहमी द्वितीय येते म्हणजे हा कर्म कारकम आहे. छात्रः श्लोकम स्मरती. मुले श्लोक पाठ करतात. आता छात्र शब्दाला कर्त्याला प्रथमा विभक्ती प्रत्यय लागलेला आहे आणि म्हणून हा कर्ता कारकम आहे. आकाशात तारकाः पतंती. आता पहा बाळांनो, इथं तुम्ही कुठल्याही प्रकारे गोंधळ करायचा नाहीये. आधी अधोरेखित कशाच्या खाली केले ते पाहायचं. आकाशात या शब्दाच्या खाली अधोरेखित केलेलं नाही. जर असेल तर तो अपादानम असता. नाही, आता तारकाः या शब्दाच्या खाली अधोरेखित केलेला आहे आणि म्हणून तारकाः कर्म झालेला आहे आणि तारकाः हा कर्ता झालेला आहे आणि म्हणून तो कर्ता कारकम आहे. बालकाः उद्याने क्रीडंती. बालकाः मुले उद्यानात खेळतात. आता मुले हा सुद्धा बघा, बालकाः अधोरेखित केलेल्या शब्दाला प्रथमा विभक्ती लागलेली आहे आणि म्हणून तो कर्ता कारकम आहे. जर उद्याने या शब्दाच्या खाली अधोरेखित असतं तर तिथं मात्र आपल्याला अधिकरणम हा शब्द कारकम लिहायला लागला असता, कारण उद्याने हा सप्तमी विभक्ती असता. त्वम छुरिकया फलम कर्तयसी. छुरिकया, सुरीने फळ कापतेस म्हणजे च्या सहाय्याने. आणि सहाय्य ज्याच्या वाचून आपण कोणती गोष्ट करू शकत नाही, ज्याच्याने आपण एखादी गोष्ट करतो, क्रिया करतो, तिथं कर्णम कारकम असतो. धनिकः निर्धनायम धनम यच्छती. यच्छती म्हणजे देण्याची प्रक्रिया आली आणि म्हणून निर्धनाय चतुर्थी विभक्ती लागली असता संप्रदानम कारकम येतो. शिक्षिका छात्रेभ्यः कथां कथयति. कथां द्वितीय विभक्ती कर्मकारकम. पितामहः प्रभाते वृत्तपत्रम पठति. प्रभाते सप्तमी विभक्ती आणि म्हणून अधिकरणम कारकम. बालकाः उद्याने क्रीडंती. उद्याने अधिकरणम कारकम. तर बाळांनो बघा, अशा एक 10-12 उदाहरणातून मी तुम्हाला इथं की कारक परिचय म्हणजे काय, नेमकं ओळखायचा कसा आणि कसा पाहायचा याच्याविषयी विस्तृत मी तुम्हाला सांगितलं आहे. तर पहा, कारक परिचय समजले का, आणि समजले असतील तर मला कमेंट करून सांगा की तुम्हाला समजले का. नमो नमः. धन्यवाद.